सौंदर्य केवळ डोळ्यात नसतं, ते असतं दागिन्यांमध्येही. सोने, चांदी, हिरे आणि त्यावर तुमचं नाव कोरणारं एक विश्वासाचं नाव म्हणजेच संगमनेर येथील ओम मयूर ज्वेलर्स. पिढ्यानपिढ्यांचा वारसा असलेले दागिने आधुनिक डिझाईन सोबत आता तुमच्या जवळ. लग्नकार्य असो, सण असो वा खास क्षण, ओम मयूर ज्वेलर्स मध्ये मिळेल प्रत्येक प्रसंगासाठी खास दागिने, खास तुमच्यासाठी. ओम मयूर ज्वेलर्स म्हणजे तुमच्या सौंदर्याचा हक्काचा दागिना. सुवर्ण बस्त्यासाठी आता कशाला नाशिक पुणे, संगमनेर मध्येच आहे आता नवनवीन दागिने. आजच भेट द्या ओम मयूर ज्वेलर्स, अशोक चौक, संगमनेर, जिल्हा अहिल्यानगर. संपर्क 9372 012 044. आधार फाउंडेशन संगमनेर या स्वयंसेवी संस्थेच्या वतीनं राष्ट्रीय पत्रकार दिनानिमित्तानं पत्रकारांचा सन्मान सोहळा मोठ्या उत्साहात पार पडलाय. समाजातील वास्तव मांडत लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून कार्य करणाऱ्या पत्रकारांच्या योगदानाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी या कार्यक्रमाचं आयोजन केलं गेलं. दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचं पूजन मान्यवरांच्या उपस्थितीत झालं. यावेळी विविध माध्यमांमध्ये कार्यरत असलेले सर्व उपस्थित पत्रकारांचा भेटवस्तू आणि पुष्पगुच्छ देऊन यथोचित सन्मान केला गेला. ज्येष्ठ पत्रकार किसनभाऊ हसे, सी न्यूज मराठी चॅनल आणि दैनिक नायकचे संपादक गोरक्षनाथ मदने, सी न्यूज मराठी चॅनलचे संचालक बाळासाहेब गडाख, गोरक्ष नेहे, नितीन कोकणे यांनी पत्रकार दिनाचं महत्त्व सांगताना वक्त्यांनी सत्य, निर्भीड आणि जबाबदार पत्रकारितेची आजच्या समाजामध्ये असलेली गरज अधोरेखित केली. तर आधार फाउंडेशनच्या सामाजिक कार्याचंही कौतुक केलं. सामाजिक प्रश्नांना वाचा फोडणं, जनतेच्या समस्या प्रशासनापर्यंत पोहोचवणं आणि सकारात्मक बदल घडवून आणण्यात पत्रकारांची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे, असं आधार फाउंडेशनचे समन्वयक सुखदेव इल्हे यांनी प्रास्ताविकातून सांगितलंय. तर भविष्यातही पत्रकारांसोबत सामाजिक उपक्रम राबवण्याचा संकल्प यावेळी व्यक्त केला गेला. कुटुंबाची संध्याकाळची लगेचच चूल पेटली पाहिजे असा आमचा आग्रह असतो. परंतु आमच्यापर्यंत जर त्या ठिकाणी जर बातमी मिळाली, आमच्यापर्यंत माहिती मिळाल्यानंतर अगदी आमची एक किट रेडी असते, एक साहित्याची किट, भांड्याची किट रेडी असते, किराणाची किट रेडी असते. म्हणजे आम्हाला घटना व्हावी असं अजिबात वाटत नाही. परंतु आम्ही पाहिलं तर एक जो सीझन असतो, एक उन्हाळ्याचा सीझन असतो आणि एक नवरात्राचा सीझन असतो. या दोन ज्या घटना, दोन जो कालावधी आहे, त्या दोन कालावधीमध्ये आमच्याकडे 10 घटना, जवळजवळ 20 घटना वर्षभरात घडतात. आणि त्या घटनांना अगदी आवर्जून आम्ही सांगत असतो की काळजी घ्या, काळजी घ्या. पण दुर्दैवाने घटना घडतात, परंतु त्या दिवशी संध्याकाळची चूल पेटली पाहिजे हा आमचा अट्टास असतो. आणि गेल्यानंतर बऱ्याचशा गोष्टी तिथं आम्हाला कळतात की काही ठिकाणी ती उघड्यावर राहायची. तर त्या माध्यमातून आमचे ग्रामसेवक मित्र तळपाडे साहेब जे आहेत, संग्रामजी तळपाडे साहेब, त्यांना आमच्यासोबत गेल्यानंतर त्यांनी त्या ज्या काही कुटुंब होते त्या कुटुंबाला अक्षरशः घरकुलातून घरं मिळवून दिली. आणि तो सुद्धा त्यांना आधारच्या माध्यमातूनच काम झालं असं त्यांना वाटलं. जरी शासनाच्या माध्यमातून आम्ही घरकुल त्या ठिकाणी मिळवून दिलं, म्हणजे असं आधार देण्याचं काम आधारमार्फत चालते. की माझ्या गावामध्ये 2 घटना झाल्या. ते पहिली घटना गॅसचा स्फोट झाला होता गावामध्ये आणि ते कुटुंब पूर्णपणे उद्ध्वस्त झालं होतं आणि गरीब कुटुंब होतं. तर मी सरांना, त्या कुटुंबाला खूप गरज होती, मला म्हणजे आठवण आहे की म्हणजे आता त्यांना कुठून तरी काहीतरी मदत मिळावी. तर मी सरांना सहज फोन केला की सरांना फोन केला तर सरांचा पहिला शब्द असतो रामकृष्ण आहे. सरांचं आमचं बोलणं झालं. सरांना म्हटलं सर अशी एक घटना, गरीब कुटुंब आहे आणि त्याला मदत मिळणं खूप गरज आहे. तर त्या दुसऱ्या तासाला सगळी आधारची टीम त्या ठिकाणी मदत घेऊन, पूर्ण सेटअप घेऊन त्या ठिकाणी आलेली होती. म्हणजे एक खूप असं एक मन भरून आल्यासारखं झालं. ते कुटुंबाने एवढे आभार मानले होते. म्हणजे सर तुम्ही गेल्यानंतर त्यांचे मला 2 वेळा फोन आले की ती माणसं आली कशी इथं, म्हणजे त्यांना एवढ्या दुसऱ्या म्हणजे माझ्यापर्यंत अजून प्रशासन पोहोचलेलं नाही, काय पोहोचलेलं नाही. पण आधार टीम ही तुमची, म्हणजे तुम्ही इथूनच फोन केला आणि दुसऱ्या तासाला ही टीम इथे येऊन पूर्ण आम्हाला म्हणजे तुमचं किराणा असेल, त्यांना पांघरण्यासाठी, आतरण्यासाठी ते कपडे असेल, भांड्याचा सेट असेल, हा पूर्ण टीम घेऊन तिथं आलेली होती. म्हणजे ते अक्षरशः म्हणजे रडत होते. म्हणजे फीडबॅक द्यायचा तर असं की ते अक्षरशः त्या मावळीच्या, म्हणजे तिचा नवरा नव्हता, मुलगा आणि ते दोघंच राहत होते. तर ती अक्षरशः ती हे करत होती की माझ्या त्यांनापर्यंत पोहोचा, म्हणजे ते मला प्रतिक्रिया सरायला द्यायची राहिली होती. तर त्यांचं म्हणजे असं खूप चांगल्या पद्धतीने आधारचं काम आहे. आधार परिवाराचे आमच्या सगळ्यांच्या वतीनं मनपूर्वक धन्यवाद आणि मनस्वी आभार. गेले अनेक वर्षांपासून आधारची वाटचाल अतिशय स्तुत्य उपक्रमातून आणि चांगली सुरू आहे. वर्षभर त्यांचे विविध उपक्रम सुरू असतात आणि दिवाळी हा उपक्रम असेल, वंचितांसाठी दिवाळी, त्यानंतर काही दुर्घटना घडली तर त्या ठिकाणी सर्वप्रथम आधार फाउंडेशन धावून जातं. मग कुठून सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांना ते कळो किंवा फोनद्वारे त्यांना ती दुर्घटनेबाबतची माहिती कळो. तर स्वयंस्फूर्तीनं सगळे एकत्र येऊन तिथं जाऊन ती त्या कुटुंबाला मदत करत असतात.
आणि मायेचा आधार देण्याचं काम करतात. म्हणजे एक आपण म्हणू की आधार म्हणजे आज समाजासाठी जे उपेक्षित किंवा आपण त्यांना म्हणू की वंचित जे आहेत त्यांच्यासाठी मायेची ऊब बनलेली आहे. तर त्यांच्या या सगळ्या उपक्रमाला आम्ही सगळ्या पत्रकारांच्या वतीने मी नमन करतो आणि असाच तुमचा उपक्रम इथून पुढे अविरतपणे सुरू राहावा. त्यासाठी आमचं जे काही सहकार्य लागेल ते आम्ही करण्यासाठी तयार आहोत. एवढं बोलून मी थांबतो. सावरगाव गुन्हे येथे घटना झाली होती. त्यावेळी जळिताच्या ठिकाणी घटना झाली होती. त्यावेळेस मी म्हणजे आमदार अमोल खताळे यांच्या मार्फत ती किट देण्यासाठी आम्ही तिथे गेलो होतो. परंतु आमच्या अगोदर आधार तिथं पोहोचलेलो होतो. म्हणजे आधार असं बऱ्याच ठिकाणी झालं. आधार देण्याचं काम करते. त्यानंतर जे वंचित आहे आता ते आपण वया पाहिल्या. या वयांवर आपण APJ अब्दुल कलाम म्हणा किंवा PT उषा म्हणा किंवा आपल्या अजिंक्य रहाणे म्हणा किंवा श्रद्धा मुले म्हणा यांचे त्यांनी फोटो छापले. म्हणजे हे पाहून त्या विद्यार्थ्यांना सुद्धा उत्स्फूर्त असा त्यांचा म्हणजे आदर्श घ्यावा असं प्रत्येकाला वाटेल. त्यामुळे आधारची ही एक किमया एक चांगली आहे. असे त्यांनी वेगवेगळे उपक्रम इथून पुढे राबवत जाऊ आणि तुमची कुठलीही छोटी बातमी असली तरी ती आम्ही सर्व पत्रकार मित्र त्याला प्रसिद्धी देत राहू. या ठिकाणी आधार फाउंडेशनच्या वतीनं जो काही पत्रकारांचा गौरव सन्मान या ठिकाणी केला जातो. या आधार फाउंडेशनचे सर्व शिलेदार, या शिलेदारांमध्ये उपस्थित असलेले कडुसकर सर असतील, इल्ले सर असतील, त्यानंतर आरगडे सर असतील, सगळे म्हणजे गोरे सर आहेत, आमचे पोते सर आहेत, त्याच्यानंतर PD सोनवणे सर आहेत आणि सगळेच मंडळी आमचे बंधू आहेत. हास्य सर पण नेहमी आपल्या परिवारात असतात. कारीकर सर आहेत. खरं तर मला वाटतं 2007 साली आपली ही वाटचाल सुरू झाली आणि हा 2007 सालच्या वाटचालीपासूनचा हा जो काही आपला प्रवास आहे हा खूप दैदिप्यमान असा राहिलेला आहे. कारण एवढ्या कमी कालावधीमध्ये आज आपण 15 कोटी रुपयाची इमारत तयार करण्याचं या ठिकाणी बोलतोय. म्हणजे हा काही साधा टप्पा नाही, खूप मोठा टप्पा आपण या ठिकाणी गाठलेला आहे. आणि त्याचं कारण आहे की आधार फाउंडेशनचे जे काही शिलेदार आहेत किंवा आधार फाउंडेशनचं जे काही काम आहे ते अतिशय प्रामाणिक आहे. यामध्ये कोणतेही शिलेदार अध्यक्ष असतील किंवा कोणी असेल यांचा कोणताही स्वार्थ नाही. अगदी निस्वार्थ भावनेने गरीब वंचित विद्यार्थ्यांना मदत करणे, ज्यांच्यावर गणितासारखे प्रकार असतील किंवा एखादी दुर्घटना घडते कुटुंबामध्ये त्या कुटुंबाला मदत करणं असेल. माझ्याच गावची पूजा राऊत, गौरी राऊत, ही गौरी राऊत आज मेकॅनिकल इंजिनिअरपर्यंत फक्त आधारच्या माध्यमातून पोहोचू शकते आणि आज ती लाखो रुपयाचं पॅकेज या ठिकाणी घेते. दुसरा विद्यार्थी किंवा मी ज्यांना ओळखतो ते अमित कदम, जे एक साधे वेब डिझायनर होते, आज ते पण लाखो रुपयाचे पॅकेज घेतात. त्यांना पण आधारने त्यावेळेस स्वतःची कंपनी वेब डिझायनिंगची त्यांची. आणि अशी लोक या आधारच्या माध्यमातून तयार झाली. त्यावेळेस त्यांना जी मदत मिळाली ती फार त्यावेळेस जरी ती छोटी वाटत असली परंतु ती मदत मिळाल्यामुळं आज हे विद्यार्थी आज सगळीकडे कोणी डॉक्टर झाले, कोणी इंजिनियर झाले, हे आपल्याला या ठिकाणी आधारच्या माध्यमातून पाहायला मिळतं. आरगडे साहेब, इल्ले सर, सोनवणे सर, पिंगळे सर आज नाही, पिंगळे सर, ही माणसं झपाटलेली आहे. असाच एक शब्द आहे, ही झपाटलेली माणसं आहेत, प्रेरित झाले, समर्पित झालेली माणसं आहेत. आणि म्हणून तुम्ही आता मधमाशीचं काम करत आहात. मधमाशीला फार काही मकरंद आणता येत नाही, थोडा आणला जातो. पण एकत्र करून ते जेव्हा थोडा थोडा साठवून तर त्याची मध तयार होती ना, तिचा चव, तिचा उपयोग हा फार असतो. आणि अशा प्रकारचं कार्य आधारचं असल्याने समाजाला त्या मकरंदाप्रमाणे किंवा त्या मधाप्रमाणे अतिशय चांगला उपयोग होतोय अशी माहिती आपण सर्वांनी दिलेली आहे. नमस्कार आणि मागं तिरस्कार अशा काही ठिकाणी गोष्टी अनुभवल्या येतात. समोर नमस्कार, वा वा, या पत्रकार सर, या हे चहा दे रे, पाणी दे रे, काय ते असं तर पत्रकार मला त्याचं फार दुःख आहे. मी तुम्हाला त्या दिवशी फार पूर्ण नाही बोलू शकलो, कारण पत्रकारिता हा आपला धर्म आहे, पत्रकारिता आपला सेवा धर्म आहे. आणि त्याच्याशी जर आपण प्रामाणिक असू तर त्या प्रामाणिकतेचा प्रभाव समाजावर असा असला पाहिजे. कुणी नको आपल्याला हार सत्कार पुरस्कार कोणाचा, पण किमान तिरस्कार होणार नाही
त्याची काळजी आपण घेतली पाहिजे. म्हणजे मला नेमकं काय सांगायचं आहे की कोण काय बोलत आहे त्यात तोंडाला हात नाही लावता येत, पण आपण कोण आहोत त्याचा धाक आणि याचा प्रभाव समाजाला असा असला पाहिजे. या कार्यक्रमाला सर्वच माध्यमांचे पत्रकार, आधारचे समन्वयक विठ्ठल कडुसकर, डॉक्टर महादेव अरगडे, लक्ष्मण कोते, सुखदेव इल्हे, देविदास गोरे, अरविंद गाडेकर, शारदा अरगडे यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचं सूत्रसंचालन आधारचे समन्वयक सोमनाथ मदने यांनी केलं. आणि शेवटी सर्वांचे आभार समन्वयक PD सोनवणे यांनी मानले. सुभाष भालेराव, सी न्यूज मराठी, संगमनेर. मॉमेबल फर्टिलिटी अँड टेस्ट ट्यूब बेबी सेंटर. पालक होण्याचं स्वप्न आता होईल साकार. डॉक्टर एकता जगदीश वाबळे यांच्या मॉमेबल फर्टिलिटी अँड टेस्ट ट्यूब बेबी सेंटर तज्ज्ञांसोबत तुमचं स्वप्न पूर्ण करा. सुरक्षित, यशस्वी आणि विश्वासार्ह उपचार. तुमच्या आयुष्यातल्या सर्वात सुंदर प्रवासाची सुरुवात आमच्यासोबत करा, कारण आम्ही देतोय अद्ययावत तंत्रज्ञान, अनुभवी डॉक्टर आणि वैयक्तिक मार्गदर्शन. आमच्या सेवा IVF, IUI उपचार, वंध्यत्व तपासणी, अंडाणू आणि शुक्राणू गोठवणं म्हणजेच फ्रीजिंग आणि दुसऱ्या प्रयत्नासाठी सल्ला. तेव्हा आई बाबा होणं आता शक्य आहे, कारण तुमचं स्वप्न आमचं ध्येय. ठिकाण 2रा मजला, संजीवन हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर, नाशिक पुणे रोड, हॉटेल प्रसाद समोर, संगमनेर. संपर्क 8080 215 215.